ನನ್ನ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಪ್ರಣಾಮಗಳು. ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದ ತ್ರಿವಿಧ ದಾಸೋಹಿ ಶ್ರೀ ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಆದಿಚುಂಚನಗಿರಿ ಮಠದ ಶ್ರೀ ಬಾಲಗಂಗಾಧರನಾಥ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಜನ್ಮ ಇದೇ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರುತ್ತದೆ. ನಾನು ಎಲ್ಲ ಸಂತ ಶ್ರೇಷ್ಠರಿಗೆ ವಂದನೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತೇನೆ. भाइयों और बहनों, इस बार का कर्नाटका का ये चुनाव बहुत विशेष है. ये चुनाव आने वाले 25 सालों के कर्नाटका के विकास को तय करने वाला है. ये चुनाव कर्नाटका को देश का नंबर 1 राज्य बनाने का चुनाव है. और ये महायज्ञ, ये संकल्प सिर्फ और सिर्फ बीजेपी ही पूरा कर सकती है. कांग्रेस और जेडीएस की दृष्टि में कर्नाटका सिर्फ एक एटीएम है, जबकि बीजेपी के लिए कर्नाटका देश के विकास का सबसे महत्वपूर्ण ग्रोथ इंजिन है. ಈ ಬಾರಿಯ ಕರ್ನಾಟಕದ ಚುನಾವಣೆ ಭಾರಿ ಮಹತ್ವದಾಗಿದೆ. ಈ ಚುನಾವಣೆ ಬರುವ 25 ವರ್ಷಗಳ ಕರ್ನಾಟಕದ ವಿಕಾಸವನ್ನು ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಲಿದೆ. ಈ ಚುನಾವಣೆ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ದೇಶದ ನಂಬರ್ 1 ರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ಮಾಡುವ ಚುನಾವಣೆ ಮತ್ತು ಈ ಮಹಾಯಜ್ಞವನ್ನು, ಈ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಕೇವಲ ಬಿಜೆಪಿ ಮಾತ್ರ ಮಾಡಬಲ್ಲದು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಒಂದು ಎಟಿಎಂ ಮಾತ್ರ. ಆದರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ದೇಶದ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ पूर्ण अभिवृद्धिय इंजिन आಗಿದೆ. भाइयों और बहनों, कर्नाटका ने भी लंबे दौर तक अस्थिर सरकारों का नाटक देखा है. अस्थिर सरकारों में सिर्फ और सिर्फ लूटने के लिए लड़ाई होती है, विकास नहीं होता. इस अस्थिरता के लिए सबसे बड़े जिम्मेदार कांग्रेस और जेडीएस है. ये दिखावे के लिए 2 दल है, लेकिन दिल से एक है. ये दिल्ली में साथ साथ रहते हैं, पार्लियामेंट में एक दूसरे का साथ देते हैं. ये दोनों दल परिवारवादी हैं. ये दोनों करप्शन को बढ़ावा देते हैं. इन दोनों दलों को अस्थिरता में अपॉर्चुनिटी दिखती है. और जेडीएस तो जरा देखिए, जेडीएस तो घोषणा करके कहती है कि 15-20 सीटें मिल जाएं तो वो किंग मेकर हो जाएंगे. ऐसे स्वार्थ से एक परिवार का भला होता होगा, लेकिन कर्नाटका के लाखों परिवारों को नुकसान होता है. आप याद रखिएगा, जेडीएस को दिया एक एक वोट सीधा कांग्रेस के खाते में जाएगा, कर्नाटका में अस्थिरता लाएगा. इसलिए ई बारिया निर्धारा, ಈ ಬಾರಿಯ ನಿರ್ಧಾರ ಬಹುಮತದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ. ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಕರ್ನಾಟಕ ಬಹಳ ಕಾಲದಿಂದ ಅಸ್ಥಿರ ಸರಕಾರಗಳ ನಾಟಕ ನೋಡಿದೆ. ಅಸ್ಥಿರ ಸರಕಾರದಲ್ಲಿ
ಕೇವಲ ಮತ್ತು ಕೇವಲ ಲೂಟಿಗಾಗಿ ಜಗಳ ಮಾತ್ರ ಆಗ್ತದೆ, ವಿಕಾಸ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಈ ಅಸ್ಥಿರತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜನತಾದಳ ಹೆಚ್ಚಿನ ಜವಾಬ್ದಾರಿ ಹೊರಬೇಕಾಗಿದೆ. ಹೊರಗಿನ ನೋಟಕ್ಕಷ್ಟೇ ಇವು ಎರಡು ಪಕ್ಷಗಳು, ಆದರೆ ಒಳಗಿಂದ ಇವರು ಒಂದೇ. ಇವರು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ, ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಜೊತೆ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಈ ಎರಡೂ ಪಕ್ಷಗಳು ಕುಟುಂಬವಾದಿಗಳು. ಇವರಿಬ್ಬರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಈ ಎರಡೂ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಅಸ್ಥಿರತೆಯಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಕಾಣುತ್ತದೆ. ಜೆಡಿಎಸ್ ಅಂತೂ ಘೋಷಣೆಯನ್ನೇ ಮಾಡುತ್ತದೆ, ನಮಗೆ 15-20 ಸೀಟು ಸಿಕ್ಕಿದರೂ ಸಾಕು, ನಾವು ಕಿಂಗ್ ಮೇಕರ್ಗಳಾಗುತ್ತೇವೆ ಎಂಬ ಕನಸು ಕಾಣುತ್ತದೆ. ಈ ಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕಷ್ಟೇ ಲಾಭವಾಗುತ್ತದೆ, ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಲಕ್ಷಾಂತರ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ. ನಾವು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಬೇಕು, ಜೆಡಿಎಸ್ಗೆ ನೀಡುವ ಒಂದೊಂದು ಓಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಖಾತೆಗೆ ಹೋಗ್ತದೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಸ್ಥಿರತೆ ತರುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಬಾರಿಯ ನಿರ್ಧಾರ ಬಿಜೆಪಿಯ ಬಹುಮತದ ಸರ್ಕಾರ. भाइयों और बहनों, जब कांग्रेस जेडीएस की सरकारें होती है तो सिर्फ कुछ विशेष परिवार फलते फूलते हैं, लेकिन बीजेपी के लिए हर परिवार, इस देश का एक एक परिवार, कर्नाटका का एक एक परिवार भाजपा का अपना परिवार है. जब बीजेपी की डबल इंजन की सरकार होती है, तब रामनगरा जिले के 3 लाख साथियों के जब बीजेपी सरकार बनती है, 2.5 लाख सामान्य परिवार दुर्घटना और जीवन बीमा से जुड़ते हैं. जब बीजेपी सरकार बनती है, करीब 50,000 साथी अटल पेंशन के हकदार होते हैं. जब बीजेपी सरकार बनती है, 7,000 से ज्यादा गरीब परिवारों के लिए पक्के घर स्वीकृत होते हैं. जब बीजेपी की डबल इंजन सरकार होती है, तब रामनगरा जिले के 90,000 परिवारों को नल से जल की सुविधा मिलती है. जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है, बहनों को मुफ्त गैस कनेक्शन और टॉयलेट की सुविधा मिलती है. जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है, हजारों परिवारों को मुफ्त इलाज मिलता है. जब बीजेपी डबल इंजन सरकार होती है, हजारों परिवारों को मुफ्त राशन मिलता है. जब बीजेपी सरकार होती है, सबको मुफ्त कोरोना का टीका मिलता है. यानी डबल इंजन सरकार मतलब सबकी सरकार, गरीब की सेवा करने वाली सरकार, 100% लाभ देने वाली सरकार. ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಯಾವಾಗೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೆಡಿಎಸ್ನ ಸರ್ಕಾರ ಬರ್ತದೆ, ಆವಾಗ ಕೇವಲ ಕೆಲವು ವಿಶೇಷ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಪ್ರಯೋಜನವಾಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬವೂ ಅದು ತನ್ನ ಕುಟುಂಬದಂತೆ. ಬಿಜೆಪಿಯ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಇರುವಾಗ ರಾಮನಗರದ ಜಿಲ್ಲೆಗೆ 3 ಲಕ್ಷ ಬಡ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಕೌಂಟ್ ತೆರೆಯುತ್ತದೆ, 2.5 ಲಕ್ಷ ಸಾಮಾನ್ಯ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಅಪಘಾತ ಮತ್ತು ಜೀವ ವಿಮೆಯ ಯೋಜನೆಯ ಜೊತೆಗೆ ಜೋಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸುಮಾರು 50,000 ಜನ ಅಟಲ್ ಪೆನ್ಷನ್ನ ಹಕ್ಕುದಾರರಾಗುತ್ತಾರೆ. 7,000ಕ್ಕಿಂತಲೂ ಬಡ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಸುದೃಢವಾದ ಮನೆಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಬಿಜೆಪಿಯ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಇರುವಾಗ ರಾಮನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ 90,000 ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ ಸಿಗ್ತದೆ. ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ಉಚಿತ ಗ್ಯಾಸ್ ಕನೆಕ್ಷನ್, ಶೌಚಾಲಯಗಳು ಸಿಗುತ್ತದೆ. ಸಾವಿರಾರು ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಆರೋಗ್ಯದ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಉಚಿತ ಸೇವೆ ಸಿಗುತ್ತದೆ. ಸಾವಿರಾರು ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಉಚಿತ ರೇಷನ್ ಸಿಗ್ತದೆ.
ಎಲ್ಲರಿಗೂ ಉಚಿತ ಕೊರೋನಾ ಲಸಿಕೆ ಸಿಗುತ್ತದೆ. ಅಂದರೆ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಂದರೆ ಅದು ಎಲ್ಲರ ಸರ್ಕಾರ, ಬಡವರ ಸೇವೆ ಮಾಡುವ ಸರ್ಕಾರ, 100ಕ್ಕೆ 100 ಪ್ರಯೋಜನ ನೀಡುವ ಸರ್ಕಾರ. भाइयों और बहनों, विश्वासघात का दूसरा नाम ही कांग्रेस. कांग्रेस ने देश के किसानों के साथ भी हमेशा विश्वासघात किया है. कांग्रेस पहले उन परिस्थितियों को बनाने में ताकत लगाती थी जो किसानों को कर्ज में डुबो दे, फिर चुनाव आने पर कर्ज माफी का दिखावा करती थी. आप याद कीजिए, 2008 में चुनाव से पहले कांग्रेस ने झूठी कर्ज माफी घोषित की थी. ये कर्ज माफी सिर्फ उनके लिए थी जो कांग्रेस के साथ मिले जुले थे और कांग्रेस जिनको बैंक से लोन दिलवाती थी. आप सोचिए, जब देश के करोड़ों छोटे किसानों के पास कभी बैंक का दरवाजा तक नहीं खुलता था, कभी जिनका बैंक में खाता नहीं था, जब कर्ज माफी होगी तो उसको लाभ कहां से मिलेगा? वो छोटे किसान बैंकों से नहीं बल्कि दूसरे ब्याजखोरों से, बाजार से कर्ज लेते थे. यानी कांग्रेस की कर्ज माफी का बहुत बड़ा हिस्सा किसानों के पास नहीं बल्कि उनके भाई भतीजे भ्रष्टाचारियों के पास पहुंचा. हालात तो ये थी कि 100 में से 10 किसानों का भी कर्ज सही से माफ नहीं हुआ था. यही कांग्रेस का ट्रैक रिकॉर्ड है. कांग्रेस की हर गारंटी, कांग्रेस की हर घोषणा झूठ का बंडल है, झूठ का बंडल.